सकाळ सकाळ झोपेतून वरून उठवलं, बोलतोय की पप्पा ट्रॅक्टर घेऊन कसं जात आहेत तर आपल्याला लवकर करायला लागेल. तर आता तो गवत तोडायचा हे घेतला आहे नांगर. आधी आणि उडीत पण येते, चिवट्या पण येतोय. चिवट्या चाललं कुठं मॅच खेळायला पण येतोय तो. काल झालं तर बाबा ओरडायला लागला. आता थोडं गवत ओढतोय. एवढं ओढलं आता गवत, बरं काही येत नाहीत. वर येते ट्रॅक्टर घेऊन, कधी येतात काय माहिती. शेतीला बनवा लावला आणि आमचं स्वतः आलं त्यांना बाबा वना लावून येतो, देत नाही. फाटी होती त्यांच्याकडे. तर अंकुशाने सांगितलं की भात कसं प्लेन करायचं, खड्डे कसे बुजवायचे ते. तर बाजूलाच एका घराचं काम चालू होतं, तिथल्या साल्या त्यांनी भातात टाकून ठेवल्या. तर ट्रॅक्टरला मध्ये अडचण येत होत्या म्हणून त्या बाजूला केल्या. मी मध्येच गोपाळा काय आला, त्यांच्याच घराचं काम चालू होतं. त्यांचा एक सिनेमॅटिक व्ह्यू घेतला मस्त. एक मार्ग झालं ना तर मग तिथं मारून अशी सरळ मारा नंतर. हो, आज वारा पण सकाळपासून भरपूर होता. तर नुसती ट्रॅक्टरची आणि मातीची धूळ नुसती उडत होती, मोबाईलवरती पण चेहऱ्यावरती पण. टर्फ करण्याचं काय मेन कारण नाही आहे, पण प्रॅक्टिस नव्हती होईत. आणि मागच्या मॅचला 1 बॉल 6 होते, मी ते 1 बॉल 6 पण मारू शकलो नाही. म्हणून जरा मनावर घेतलं आणि टर्फ बनवायचं आणि प्रॅक्टिस करायचं. पण काय वाटतं तुला? पीच कशी आली? एक नंबर क्लास ना, क्लास. ग्राउंड तुम्ही बघितला, ग्राउंड भारी दिसतं इथे. नुसत्या फलीने सरफेस एकदम प्लेन होत नव्हतं, म्हणून मी आणि रुपयाला वरती चढलो. अंकुशा बोलले की चला आता तुमच्याशिवाय काय व्हायचं नाही, म्हणून आम्ही चढलो आणि शेवटीला झालं सरफेस प्लेन. टर्फची तयारी करते, पण मुंबईमधले कुठल्याच पोरांना माहिती नाही की अशी तयारी केली. आणि ही व्हिडिओ पडल्यानंतर बघू त्यांचं काय रिएक्शन असतंय. ती जिथं बनवायची काय मस्त एकदम ग्राउंड केला एकदम पद्धतशीर. काय वाटते तुला, कशी होईल वीज आमची? एकच नंबर रिव्ह्यू दाखवतो. अंकुशाने मस्त कामच केलं इकडे. आम्ही ठेवले शेवटीला. आमचा भात झालाय रेडी. तुम्हाला एकदम फायनल व्ह्यू दाखवतो तुम्हाला. भात झालं रेडी आता या जेवायला. भात झालं रेडी. फायनली पली मारून झालेली आहे. आता आम्ही पली ठेवून पण आलोय. ते मी ग्राउंडचा व्ह्यू बघू शकतो कसा मस्त वाटतोय. एकदम क्लास केलं एकदम. त्या साईडला पीस बनणार आपली, तिथून इथपर्यंत असा रनअप आहे. तिथं पूर्ण जाली बिली येईल पूर्ण मस्तपैकी. पूर्ण टोटल झाले ना का एकदम भारी व्ह्यू येईल. फायनल व्ह्यू पण मस्त बघायला भेटेल.